नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्या अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. चला तर आज मी तुम्हाला नाश्त्यासाठी भन्नाट असा पदार्थ बनवून दाखवणार आहे. या पद्धतीने नक्की बनवून बघा. लहान मोठे सगळे आवर्जून खातील आणि खायला तर खूपच चविष्ट असा लागतो. अगदी सोप्या पद्धतीने कमी साहित्याचा वापर करून कमी वेळेत आपण हा नाश्त्याचा पदार्थ बनवणार आहे. चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया. हे बघा, आपण कणिक घेतलं आहे. जे बी आपण चपात्यांसाठी कणिक भिजवतो ते 1 वाटी इतकं कणिक मी भिजवून घेतलं आहे. मोहन मीठ टाकून व्यवस्थित भिजून घ्या. 5 ते 10 मिनटं पिठाला व्यवस्थित भिजून झाल्यानंतर आता आपण पीठ घेऊया. त्याला हाताच्या साहाय्याने पोळपटवर व्यवस्थित मळून घेऊया. ज्या पद्धतीने आपण चपात्या लाटतो त्याच पद्धतीने आपण पिठाचा उंडा करून घेऊया. कोरडं पीठ लावून घेऊया व लाटण्याच्या साहाय्याने लाटून घेऊया. लाटताना ही पारी आपल्याला जास्त जाड पण लाटायची नाही आणि जास्त पातळ पण लाटायची नाही आहे. या पद्धतीचं लाटून घ्या. ज्या पद्धतीने आपण चपात्या बनवतो त्याच पद्धतीने मी ही चपाती लाटून घेतली आहे सुरीच्या साहाय्याने. या पद्धतीने बारीक पट्ट्या कट करून घेऊया. पट्ट्या जितक्या बारीक कट करशाल त्या तितक्या पटकन शिजतात आणि खायला पण चविष्ट अशा लागतात. या पद्धतीने सर्व पट्ट्या आता आपण कट करून घेऊया. कट करून झाल्यानंतर सर्व पट्ट्या आता आपण वेगवेगळ्या करून घेऊया. एकीकडे पाणी गरम होण्यासाठी ठेवलं आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया. मोहन टाकूया. मोहन हे आवर्जून टाका, जेणेकरून तुमच्या सर्व पट्ट्या व्यवस्थित मोकळ्या सुटसुटीत अशा होतील. पाण्याला उकळी आल्यानंतर ज्या बी आपण पट्ट्या कट करून घेतल्या त्या सर्व पट्ट्या टाकून देऊया आणि व्यवस्थित 5 ते 7 मिनटं उकळून घेऊया. पट्ट्या आपल्याला जास्त शिजून घ्यायच्या नाही आहे. या पद्धतीने उकळी फुटेपर्यंत 7 मिनटं मीडियम गॅसवर व्यवस्थित उकळून घ्या. जास्त शिजवल्या तर ते पट्ट्या एकमेकाला चिटकू शकता आणि तुटू शकता. या पद्धतीने 7 मिनटं व्यवस्थित उकळून घेतलं आहे. एका कढईमध्ये एक चाळणी ठेवली. चाळणीमध्ये आता आपण ज्या बी कढईमधल्या पट्ट्या सर्व उकळून घेतल्या त्या सर्व टाकून देऊया. त्याच्यावर आपल्याला लगेच थंड पाणी टाकायचे, जेणेकरून ते जास्त शिजल्या जाणार नाही. त्या मोकळ्या सुटसुटीत अशा होतील आणि एकमेकाला चिटकून पण बसणार नाही. कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले. तेलाला व्यवस्थित गरम होऊन देऊया. जिरं घालूया. जिरं फुलल्यानंतर भरपूर सारा लसूण बारीक असा ठेचून घेतला आहे त्याला टाकून घेऊया. लसूण परतल्यानंतर 2 ते 3 मध्य आकाराचे कांदे चिरून घेतले त्याला घालून घेतले. गुलाबी रंग येईपर्यंत त्याला व्यवस्थित परतून घेऊया. कांदा परतल्यानंतर 2 ते 3 मध्य आकाराचे टोमॅटो बारीक असे चिरून घेतले त्याला पण घालून घेऊया. व्यवस्थित परतून घेऊया. हिरवा वाटाणा टाकूया. त्याला पण तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया. परतल्यानंतर 1 शिमला मिरची बारीक अशी चिरून घेतली तिला घालून घेऊया. व्यवस्थित परतून घेऊया. याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्हाला ज्या बी भाज्या आवडत असेल त्या घातल्या तरीही चालेल. हळद पावडर टाकूया. चिली फ्लेक्स टाकूया. तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसेल तर लाल मिरच्या दळून घेतल्या आणि घातल्या तरीही चालेल. लाल मिरची पावडर टाकूया. 1 पॅकेट इतका मॅगी मसाला टाकूया. मॅगी मसाला हा आवर्जून घाला. मॅगी मसाला घातल्याने नाश्त्याचा पदार्थ खूपच रुचकर असा लागतो. त्याला व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊया. परतल्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर घालूया. तिला पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अर्धासा लिंबाचा रस पिळून घेऊया. थोडीशी साखर घालूया. साखर ही आवर्जून घाला. ज्या बी आपण गव्हाच्या नूडल्स बनवून घेतल्या त्या सर्व टाकून देऊया. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि व्यवस्थित उचटणीच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया. मिक्स करताना हळूवार करा, म्हणजे त्या व्यवस्थित मिक्स होतील. जितक्या व्यवस्थित परतल्या जातात तितके ह्या नूडल्स खायला चविष्ट अशा लागतात. विकत्रीच्या नूडल्सपेक्षा या घरच्या नूडल्स पौष्टिक आणि दमदार आहे. लहान मुलांसाठी या पद्धतीने नक्की बनवून द्या. सकाळच्या नाश्त्यामध्ये जर बनवून दिल्या तर नक्की ते पोट भरून खातील आणि खायला पण चविष्ट अशा लागतील. अगदी आपण 5 ते 6 मिनटं व्यवस्थित परतून घेतल्या आहे. परतल्यानंतर तुम्ही बघू शकता कलर तर किती सुंदर असा आला आहे. झटपट होणार आहे. आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठाच्या नूडल्स दाखवल्या आहे. लहान मुले जर बाजारातील मॅगी नूडल्स खात असतील तर त्या आणण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी या पद्धतीने बनवून देऊ शकता. गरमागरम खायला तर थंडीच्या दिवसात भन्नाट अशा लागतात. नक्की या पद्धतीने बनवून बघा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने घरच्या घरी नूडल्स तर नक्की बनवून बघा. चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत.